नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विश्व भरारी सोबत शिकणार आहोत समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय असतं आता ते आपण बघणार आहोत. तर समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या कोणत्या संख्या असतात? समसंख्या. समसंख्या कोणत्या असतात? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या समसंख्या असतात. आणि समसंख्यांच्या एकच स्थान म्हणजे कोणतं स्थान? जर नाही समजलं आपल्याला तर समजायचं की शेवटचा अंक. मग एकच स्थानी म्हणजे शेवटच्या अंकाला जर का असेल 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणती पण संख्या असली तरी ते समजायचं की समसंख्या आहे. मग एकच स्थान जर आपल्याला नाही समजलं तर काय समजायचं आपण? शेवटचा अंक. कोणता? शेवटचा अंक. आणि सर्वात लहान समनैसर्गिक संख्या कोणती आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 2. कोणती? 2. तर मग आपण आताच तर बघितलं की समसंख्या कोणत्या असतात? 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 ह्या कोणत्या संख्या आहेत? समसंख्या. मग तुमच्या लक्षात आलं असेल ना समसंख्या म्हणजे कोणत्या? ज्या संख्येला 2 ने भाग जातो, ज्या म्हणजे पूर्णपणे भाग जातो त्या कोणत्या संख्या असतात? समसंख्या. आणि विषम संख्या ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी किती उरतो? 1. तर ती संख्या कोणती असते? विषम संख्या. विषम संख्येच्या एकक स्थानी आताच मी सांगितलं ना एकक स्थान म्हणजे कोणता? तर शेवटचा अंक. एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असले तर कोणती संख्या समजायची? की विषम संख्या आहे. आणि सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर 1. कोणती आहे? 1. आता नैसर्गिक संख्या तुम्हाला माहितच असेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे आपल्या नैसर्गिक संख्या आहे. आता विषम संख्येचे आपण उदाहरणं बघू. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 19 हे विषम संख्येचे काय आहेत? आपले उदाहरणं आहेत. आता क्रमवार समसंख्या 2च्या पटीत वाढत जातात. आता जर का समसंख्या ह्या कशा ओळखायच्या असतात? आपण तर बघितलं 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या आहेत पण त्या कशा वाढलेल्या आहेत? तर 2च्या पटीत. म्हणजे 2च्या पटीत समसंख्या 2च्या पटीत वाढत जातात. आता तर आपण समसंख्या बघितल्या होत्या 2, 4, 6, 8, 10 ह्या तर बघितल्या पण त्या कशा वाढल्या? तर 2च्या पटीने. म्हणजे 2. मग 3 संख्या घेतली का आपण? नाही, कारण 3 ही विषम संख्या आहे म्हणून 4. 5 घेतली का? नाही. 5 घेतली का आपण? नाही घेतली ना. तर मग 5 ही आपली विषम संख्या आहे. त्याच्यानंतर 6 ह्या आपल्या समसंख्या 2च्या पटीत वाढत जातात. तसंच काय सांगितलं आपल्याला? क्रमवार विषम संख्या देखील 2च्या पटीत वाढतात. म्हणजे 1 नंतर आपण 2 घेतलो का? नाही. मग किती घेतलात? 3. किती घेतलात? 3. 3 नंतर 4 घेतले का? नाही. मग किती घेतलेत? 5. म्हणजे आपण एक समजायचं जर का आपण 1, 2, 3, 4, 5 असं लिहिलं तर मग 1 ही विषम संख्या आहे, 2 ही समसंख्या आहे, 3 ही विषम संख्या आहे, 4 ही समसंख्या आहे. हे आपण असं समजायचं म्हणजे आपल्याला ते समजलं पाहिजे सम आणि विषम संख्या कोणती आहे. 3 क्रमवार सम तसेच विषम संख्यांमध्ये सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? तर 4चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 4चा फरक असतो. आता ते आपण उदाहरणामध्ये बघूया. काय उदाहरणं सांगितलेत आपल्याला इथं? 8, 10, 12 या समसंख्यांमध्ये 8 मधून 4 मायनस केले तर किती उरतात? 12 मधून 8 मायनस केले तर किती उरतात? 4. किती? 4. 12 मधून 8 मायनस केले तर 4 उरतात. किती उरतात? 4. आता आपल्याला किती संख्या दिली त्या? 8, 10, 12. किती? 8, 10, 12. आपण त्या पण लिहून घेऊ इथं 8, 10 आणि 12. आता 12च्या पुढची समसंख्या कोणती आहे? 14. कोणती? 14. मग आपल्याला काय सांगितलं त्यांनी की कोणत्याही म्हणजे 3 क्रमवार संख्यांची वजाबाकी ही किती येत असते? तर 4च्या पटीत येत असते. मग आपण 10 मधून 14 मायनस केले किती उरतात? तर 4. मग त्यांनी सांगितलं तसं आपल्याला फरक आला की नाही 4चा? आलाय ना फरक 4चा. तसंच त्यांनी काय सांगितलंय की 11, 13, 15 या विषम संख्यांमध्ये 15 मधून 11 गेले तर किती उरतात? 4. म्हणजे विषम संख्यांमध्ये पण तसंच सांगितलंय की 3 क्रमवार संख्या घेतल्या आणि त्यांची वजाबाकी केली तर सम आणि विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? तर 4चा. आता आपण विषम संख्यांमध्ये बघूया. 11, 13, 15, 17. आता आपण 17 मायनस 13 मग कितीचा फरक येतो बघू आपण. 13.
17 मधून 13 काढायचे आपल्याला. 13 काढल्यावर 14, 15, 16, 17 आला की नाही 4चा फरक. मग त्यांनी आपल्याला जसं सांगितलं तसं आपण 4चा फरक बघितला की नाही. मग तुम्हाला समजलं असेल की सम आणि विषम संख्यांमध्ये ज्यावेळेस 3 क्रमवार संख्या येतात तर त्यांच्यातली फरक किती असतो, 4. हे आपण कायम लक्षात ठेवायचं. आता त्यांनी त्याच्यानंतर काय सांगितलं, कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज ही एक सम संख्या असते तर त्यांचा गुणाकार ही विषम संख्या असते. आता कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज, कोणत्या पण 2 विषम संख्यांची, आता उदाहरण काय आपलं 3 आणि 5, ह्या 3 आणि 5 हे आपण तर विषम संख्या बघितल्या होत्या की नाही. मग 3 आणि 5 ही विषम संख्या आहेत, पण मग त्यांची बेरीज कशी आली, आपली सम आली. कशी, सम. आणि 3 आणि 5चा गुणाकार केला तर त्यांची येणारा आन्सर काय आला, आपलं उत्तर हे विषम संख्यांमध्ये आलं. कोणत्या घेऊया परत, 7 आणि 5. 7 आणि 5 किती होतात बरं, 7, 8, 9, 10, 11, 12 किती होतात, 12. मग आपला आन्सर आला का समसंख्यांमध्ये, आलाय ना समसंख्यांमध्ये. आता तसंच त्यांनी काय सांगितलं आपल्याला, गुणाकार. आता गुणाकार करूया आपण. 7 गुणिले 5. मग 7 गुणिले 5 किती होतात, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35 किती होतात, 35. मग त्यांचा विषम संख्यांमध्ये आलाय का बरं. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं जर विषम संख्यांची आपण बेरीज केली 2 विषम संख्यांची तर त्याचं आन्सर काय येतं, तर समसंख्यांमध्ये येतं. आणि त्याच 2 संख्यांचा आपण गुणाकार केला तर त्याचं आन्सर आपल्याला विषम संख्यांमध्ये येतं. हे तुम्हाला समजलं की नाही, समजलंय ना. आता त्याच्यानंतरचा पॉइंट बघू. एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास व निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार ही समसंख्या असते. काय सांगितलंय, एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास, कोण म्हणजे आता यांनी काय सांगितलं 12/3. मग 12/3 त्याचा आन्सर काय आलंय, आपल्याला येणारा भागाकार हा समसंख्यांमध्ये असतो. कशात असतो, तर समसंख्यांमध्ये असतो. मग 12/3 करूया बरं. तुम्हाला असा भागाकार येत नसला तर आपण अशा प्रकारे भागाकार करून बघू. 3 आणि मग 12. मग आता करा बरं, 3च्या पाड्यांमध्ये 12 येतात का, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. मग आपण 4 वरती लिहू आणि 12 खाली लिहू आणि त्याचा आन्सर काय आलं, 0. 12 मधून 12 गेले तर त्याचं आन्सर किती येतं, तर 0 येतं. मग तुम्हाला समजलं ना की एक समसंख्या घेतली आणि त्याला विषम संख्येने भागले तर त्याचं आन्सर हे समसंख्यांमध्ये येतं. आता त्याच्यानंतर काय सांगितलं, 2 विषम संख्यांचा भागाकार निशेष भाग, 2 विषम संख्यांचा भागाकार निशेष असल्यास येणारा भागाकार ही विषम संख्या असते. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं की 2 विषम संख्यांचा भागाकार. आता पहिले आपण एक समसंख्या बघितली होती आणि एक विषम संख्या बघितली होती. आता आपण एक दोन्ही पण कोणत्या संख्या बघणार आहेत, तर विषम संख्या. आणि मग त्यांचा भागाकार पण कोणता येतो, तर विषम संख्यांमध्ये येतो. आता आपण याचा भागाकार करू. आता आपण यांचा काय करू, भागाकार करू. काय भागाकार आपला, तुम्हाला जर तसा भागाकार येत नसला तर आपण आधी असं लिहून घेऊ, 9 आणि नंतर 117. आता 117 9च्या पाड्यात आहे का बरं, नाहीये ना. मग आपण 11 पेक्षा छोटी संख्या 9च्या पाड्यात कोणती आहे, तर किती आहे, 9 1 9. म्हणून आपण एक वरती लिहिला आणि खाली 9 लिहिले. मग 11 मधून 9 गेले किती उरतात, 9 10 11 म्हणजे किती उरले, 2. मग आपण इथं 2 लिहिले आणि 7 लिहिले. मग 9च्या पाड्यात 27 आहे का बरं, 9 1 9, 9 2 18, 9 3 27. मग आहेत ना 27. मग 3 वर लिहू आणि 27 खाली लिहू. मग बाकी किती आले आपली, 0. आणि भागाकार किती आला आपला, 13. किती आला, 13. समजला ना तुम्हाला विषम संख्यांमध्ये फरक. आता सम आणि विषम संख्या तर आपण बघितल्या आणि हे तुम्हाला समजलं, पण आणखीन सोप्या पद्धतीने कसं त्या लक्षात ठेवायचं आपण ते आता बघू. आता काय सांगितलं, समसंख्येला पूर्णपणे कशाने भाग जातो, 2 ने. कोणत्या संख्येने, 2 ने पूर्ण भाग जातो. आणि विषम संख्येला पूर्ण 2 ने भाग जातो का, नाही. मग पूर्ण भाग जातो का, नाही जात 2 ने पूर्ण भाग. आणि भागाकार केल्यावर किती उरतो, 0. समसंख्यांमध्ये किती उरतो, 0. पण विषम संख्यांमध्ये किती उरतो, तर 1. किती उरतो, 1 उरतो. तसेच शेवटचे अंक आता तुम्ही सांगा बरं, समसंख्या कोणत्या कोणत्या असतात. मी तुम्हाला तर आत्ताच सांगितलं समसंख्या कोणत्या असतात. आता तुम्ही तर सांगतात ना मला समसंख्या,
0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 ह्या काय आपल्या समसंख्या आहे. आणि विषम संख्येचा शेवटचा अंक कोणता असतो? 1, 3, 5, 7, 9, 9, 11, 13 ह्या कोणत्या आहेत? विषम संख्या. मग आता आपण तर त्यांची उदाहरणं पण बघू. उदाहरणामध्ये शेवटचा अंक आणि उदाहरणे तर आपले सेम आहेत. मग आता समसंख्या आणि विषम संख्या. आता समसंख्या कोणत्या असतात आणि विषम संख्या? आत्ताच आपण पाठीमागं बघितलं होतं की समसंख्यांचा ज्यावेळेस आपण भागाकार काही करतो तर त्याचं आन्सर किती येतं? तर 0. आणि विषम संख्यांमध्ये किती येतं? 1. हे आपण आत्ताच बघितलं की नाही पाठीमागं? बघितलंय नाही तर भागाकार किती येतो? 1. आणि भागाकार किती येतो समसंख्यांमध्ये? 0. मग आता आपण ते बघू आहेत की नाही का. मग 18/2. 18. आता 2च्या पाड्यात 18 आहे का? आहे ना. बेक बे, बेदोनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसुकून 12, बेसाती 14, बेआठी 16, बेनवा 18. किती? बेनवा 18. मग आपलं काय आन्सर आलं? 0. बाकी किती उरली आपली? 0. आणि भागाकार किती आला? 9. पण मग 2 समसंख्यांचा भागाकार केल्यावर आपण आत्ताच पाठीमागे बघितलं होतं ना, 2 समसंख्यांचा भागाकार केल्यावर येणारं आन्सर हे विषम संख्यांमध्ये येतं. कोणत्या? विषम संख्यांमध्ये. मग आलं की नाही आपलं आन्सर? आलंय ना. आता त्याच्यानंतर 2/19. 19 2च्या पाड्यात आहे का? नाहीये ना. मग आत्ताच आपण बघितलं की 18 किती नंबरला आहे? 1. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं ना, 19 पेक्षा जी छोटी संख्या आहे ती आपण भागाकारात घेऊ. मग 2च्या पाड्यात सर्वात लहान संख्या कोणती 19 पेक्षा? तर 18. मग आपण 18 घेऊ. मग इथं 18 लिहू आणि वर 9 लिहू भागाकार. मग याचा बाकी किती आला? 1. किती आला? 1. आलाय ना बाकी 1. मग आपल्याला काय सांगितलं होतं? विषम संख्यांमध्ये बाकी 1 उरतो आणि समसंख्यांमध्ये बाकी 0 उरतात. आता समजलं की नाही तुम्हाला सगळ्यांना? समजलंय ना. आता एक आपण तसंच एकदम सोप्या भाषेत बघूया. आणखी सोप्या भाषेत. आता पहिले तर मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर चार्टवर पण समजून सांगितलं की समसंख्या आणि विषम संख्या कसं लक्षात ठेवायचं. आता त्याच्याही पेक्षा आणखी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. समसंख्या म्हणजे जोडीत मांडल्यावर एकही संख्या उरत नाही. आणि विषम संख्या म्हणजे जोडीत मांडल्यावर एक संख्या उरते. आता आपण बघितलं ना, हे आपल्याकडे काय आहेत? ऍपल आहेत. ऍपल आहेत की नाही? मग आपण यांची जोडी करू. हे 2 ऍपल आणि हे 2 ऍपल. मग याच्यात आले की नाही हे 2-2च्या जोड्या? आल्यात ना. आता तसंच दुसऱ्या पिक्चर मध्ये बघूया की याच्यात आहे की नाही 2-2च्या जोड्या. याची 2 जोडे, याची 1 जोडी आणि याला आहे का जोडी? नाही. म्हणजे किती आहे? 2-2च्या जोड्या केल्यात. पण मग याच्यात आलंय का? नाही. 1 उरलाय ना. मग आत्ताच आपण बघितलं होतं विषम संख्यात 1 बाकी उरत असतो. मग उरला की नाही आपला 1 बाकी? उरलाय ना. मग आता आपण त्याच्यावर काही प्रश्न बघूयात. आता त्याचे आन्सर तुम्ही सांगणार की नाही मला? सांगणार आहेत ना. मग त्याचे आन्सर आता तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये आन्सर त्याचे आन्सर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. मग मी तुमचे आन्सर बरोबर आहे की नाही ते तुम्हाला मी नंतर सांगते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा. थँक्यू.